नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? तर मी आहे तुमचा सम्राट इंगळे. आपल्या विदर्भ कलाकार चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज पाहणार आहोत आपण देऊळ बंद 2 याची चर्चा करणार आहोत. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये देऊळ बंद 2 ह्या चित्रपटाची चर्चा चालू आहे. खूप म्हणजे खूप, आणि 100 कोटी पार केली आहे. तर आपण आज याची काही ना काही थोडक्यात माहिती घेणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. तर देऊळ बंद 2 तुम्ही पाहिला असेलच, आणि मी पण पाहिला आहे. खूप छान आहे. आणि प्रवीण तरडे सरांनी खूप छान प्रकारे दिग्दर्शन केलं आहे, आणि बाकीचे कलाकार आहेत त्यामध्ये, त्यांनी पण खूप छान प्रकारे काम केलं आहे. तर आपण याची थोडक्यात आपण काही ना काही माहिती घेणार आहोत. चला आपण सुरू करूया. तुम्ही पहिला भाग तर पाहिला असेल देऊळ बंदचा. आणि ह्या देऊळ बंद पहिल्या भागामध्ये विज्ञानाचा आणि देवाचा संघर्ष दाखवलेला होता. आणि हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झालेला होता. आणि याच वर्षी 2026 मध्ये त्याचा हा दुसरा भाग देऊळ बंद 2 हा रिलीज झालेला आहे. तुम्ही पण पाहिला असेलच, आणि मी पण पाहिला आहे. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, अंधश्रद्धा आणि बाकी जे बरेच काही आहे प्रश्न, ते यामध्ये दाखवण्यात आलेले आहे. या चित्रपटामध्ये मंगेश देसाई म्हणजे शेतकरी तुकाराम आणि संगीता स्नेहल तरडे. तर या चित्रपटामध्ये असे दाखवले आहे, शेतकरी नकली खते आणि बियाणे यांच्यामुळे शेतकरी कसा उद्ध्वस्त होतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. जेव्हा परिस्थिती हताश होते, संगीताचा देवावरचा विश्वास उडून जातो आणि श्री स्वामी समर्थ यांना जाब विचारते. स्वामी समर्थ यांचा रोल मोहन जोशी यांनी केलेला आहे, तुम्हाला माहिती असेलच. आणि नास्तिक आणि देवाचा यामधील स्त्रीमधील वैचारिक जो सामना आहे यामध्ये दाखवले. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे प्रवीण विठ्ठल तरडे, आणि मुख्य भूमिकेत मोहन जोशी श्री स्वामी समर्थ यांच्या भूमिकेत आहे, आणि स्नेहल तरडे आणि इतर कलाकार आहेत. महेश मांजरेकर, प्रवीण सर पण यामध्ये काम केले आहे प्रवीण तरडे यांनी, आणि प्रसाद ओक आहे, आणि बरेच असे खूप सारे कलाकार आहेत. मंगेश देसाई जे शेतकरी तुकाराम असतात. तर तुम्ही पण हा चित्रपट पाहिला असेलच. आणि खूप छान म्हणजे खूप 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 छान आहे. इतका छान आहे की खूप 100 कोटीची कमाई केली आहे या चित्रपटाने. आणि सुरू आहेच थिएटरमध्ये. तर तुम्ही पण पाहिला असेलच, मी पण पाहिला आहे. आणि असेच प्रेम देत राहा मराठी चित्रपटांना, प्रेक्षक हो, असेच प्रेम देत राहा. तर इथेच मी आपली चर्चा इथे थांबवतो. नमस्कार.